गोलू झाल्यापासून ना मला माऊमध्ये खूप सारे चेंजेस दिसतात आहे. काही चेंजेस खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आणि काही चेंजेस खूप निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे खूप मनाला वाईट वाटतं. आता तुम्हाला सांगते काही पॉझिटिव्ह चेंजेस जसं की ना ती गोलू झाल्यापासून खूप जास्त मॅच्युअर झालेली आहे. माझ्यापासून दूर झालेली आहे. लिटरली तुम्हाला सांगते गोलू झाल्यापासून ती माझ्याजवळ झोपत सुद्धा नाही. तिच्या पप्पाजवळ झोपत असते किंवा कधीच माझ्याकडे हट्ट सुद्धा करत नाही की मम्मा मला जवळ घे म्हणून. गोलूची ना तुम्हाला सांगते लंगोट वगैरे चेंज करते, त्याचे कपडे चेंज करते, त्याचा मेकअप पण करत असते. खूप समजूतदार झालेली आहे ती. आणि निगेटिव्ह चेंजेस जर बघायला गेलं तर तिला किती केलं तरी 7-7.5 वर्ष झालं माझ्या हातचं जेवण करायची सवय किंवा मला माहिती तिला काय आवडतं काही नाही आवडत. आपल्या मुलांची सवय आपल्यालाच माहीत असते आणि मम्मी पप्पा गावाकडे असल्यामुळे त्यांना काही जास्त माहीत नाही, तरी सुद्धा ती त्यांच्या परीने खूप प्रयत्न करतात. पण तिला काही जास्त आवडत नाही. तिने आज हट्ट धरलेला होता की मम्मा मला तुझ्या हातचं आलू मटर खायचे. मग तिच्यासाठी मस्त असं आलू मटर बनवलेलं होतं. आपलं किती जरी दुखत असलं ना तरी मुलांकडे बघून आपल्याला उठावंच लागतं, कामं करावंच लागतात. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तिचं वेट सुद्धा कमी झालेलं आहे कारण की माझं एवढं लक्ष देणं होत नाही. आता मी रिकवर झाली, तिच्याकडे लक्ष पण देईन आणि गोलूकडे सुद्धा देईन. त्याच्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आता मस्त अशी ऑइलिंग मसाज मेथड मी सुरू केलेली आहे कारण खूप जास्त हेअरफॉल पण होतो आणि तोच कमी करण्यासाठी सप्लिमेंटच्या टॅबलेट वगैरे सुद्धा घेत असते मी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.